संकोच. तोच तोच विनोद तू मला का सांगतेस? आईवर मी चिडले. पाय आपटीत माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं. दार मोडेल, हळू आपट. घ्या. माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. मी 14 वर्षांची आहे. आई गेल्या वर्षीपासून तिच्या सहकार्याने म्हणजे पोनीटेलने केलेला विनोद सगळ्यांना सांगते. इतकी लाज आणते. आजही तेच म्हणाली. पोनीटेल म्हणतो तसं तुला पिंपात घालायला पाहिजे आणि 19 वर्षांची झालीस की बाहेर काढू. हेच. दरवेळेस हेच. त्यापेक्षा मी तुला पिंपात ठेवते आणि मी 19 वर्षांची झाली की बाहेर काढते. एकदम माझ्या तोंडातून निघालं. आता संपलंच. पण खरं सांगू, मला खो खो हसायला येते. आईला खरंच पिंपात टाकलं तर? एक वेळ मी राहीन पडून किती वर्ष पिंपात. पण आई? छे. आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल. मला बाहेर काढा, काढा असं म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा ना. भोकातून ठेव म्हणावं घरात लक्ष. पण आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते. याला कारण माझी आई. पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर. पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाहीये. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय. पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं. माझा बाबा ही आमची समस्या आहे. नाही नाही, माझा बाबा मला छळत नाही. उगाच अर्थ काढू नका. मला असं वाटतं की माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. का? माझ्या आईने बाबाशी लग्न केलं तेव्हा मी 4 वर्षांची होते. बाबाला आधीची 2 मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते. म्हणून मीही टोणगेच म्हणते. दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी घटस्फोट. लहानपणी 2-2 बाबा माझे लाड करतात याचाच आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना 2 आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसऱ्या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची. त्यामुळेही सगळं सुरळीत चाललं असावं. किंवा आम्ही सगळेच लहान होतो. त्यामुळेही अक्कलही तेवढीच. काय कारणं असतील ती असतील. पण मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला, असं आई म्हणते. गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागले की बाबा बदललाय. फक्त टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं हे, पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा 2 आणि 3 वर्षांनी मोठे आहेत. एक टोणगा म्हणाला, "उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला, "असेल, तसेही ते तुझे बाबा नाहीतच ना." मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? मला आता माझ्या स्वतःच्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. बाबाला मी रक्ताची मुलगी नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. मी रडता रडता विचार करत होते त्यावेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असे एका टोणग्याने म्हणणं हे दुसऱ्या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना, तसं वाटलं. त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मीही रडायचं विसरून भांडायला लागणार तितक्यात आई डोकावलीच. "काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. "काय चाललंय?" तिने खेकसून विचारलं. ती रडतीये. दोघांमधलं कोणीतरी पुटपुटलं. "ते दिसतंय मला. कुणामुळे रडतीये असे विचारते मी." कुणीच काही बोललं नाही. माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार म्हणून मी रडत रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई तरी वागते का या टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर?
रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोणाला विचारू? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भीती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर ती माझ्या आईला सांगणारच ना. मैत्रीण म्हणाली, ए, तू तुझ्या बाबाशीच बोल ना, नाहीतर आधी आईशी बोल. नको. मैत्रीण माझ्यासारखीच आहे. ती तटकन म्हणाली, मग जा पळून. अगं पण कुठे जाऊ ते सांग ना. तू येशील माझ्याबरोबर? मूर्ख आहेस. तुझ्या भावांचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर. आणि काय करू? अगं, जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं, असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा. पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वतःच्या नावावर खपवते. मी तिला उडवून लावलं खरं, पण खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे काय करायचं नक्की? बाबा सांगतो तेच तर मी करते. शाळेत काय झालं ते सांगते. त्याच्या कामातही मदत करते. लहर आली की तोही ऐकतो सगळं, करतोही सगळं माझ्यासाठी. पण आय लव्ह यू असं म्हटलं की जबरदस्ती आय लव्ह यू टू असं म्हणतो. कधी कधी उत्तर न देताच निघून जातो. आईशी आणि टोणग्यांशी मात्र नीट वागतो. एकदा न राहून मी विचारलंच त्याला, बाबा, मी आवडत नाही का तुला? आवडतेस. डोकं फोनमध्येच. आम्ही असं केलेलं चालत नाही तुम्हाला. असं बडबडत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. आम्ही फोनमध्ये डोकं खुपसलं की ओरडतोस, मी जोरात म्हटलं. तो वैतागला. बोल. कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं. स्वतःच्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं आय लव्ह यू चालू असतं. मी मनातल्या मनात म्हटलं आणि गेलेच तिथून. बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयीच मला दिसतात. उठसूट ढेकर देत असतो. एकदा शिंकायला लागला की झालं, थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. घाणेरडी बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादनं. शिशी शिशी. काय सांगते मी हे? माझ्या वयाला शोभत नाही. पण इतकी चिडले ना म्हणून. मला माझा बाबा कूल पाहिजे. पण त्याला काय फरक पडतोय? मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही. त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. पण काय आणि कसं? मला माझ्या बाबाकडे जायचंय कायमचं राहायला. मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. आई शांतपणे म्हणाली, तू बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून. खूळ? मला हे सांगतेस ना, बाबाशी बोललीस का? बोलले. मग? मग काय? त्याला नाही वाटत तसं. असं कसं नाही वाटत? त्याचं प्रेम दिसतं तरी का? तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू, आपण सगळे बसू आणि बोलू. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली. टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत. मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. बास हं, अति झालं हे. आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहील. आईला उस्कावलं म्हणून मला बरं वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवले. तिची टेप थांबल्यावर मी म्हटलं, टोणग्यांवर तू प्रेम करतेस हा प्रश्न चिडण्यासारखा नाही, तर स्वतःच्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्याच्या मनातही येऊ शकतं ना? येऊ शकतं, पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्या इतकी चक्रम आहेत म्हणून. आईने संभाषण थांबवलंच. आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली. भेदभाव केला नाही. आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरात टिकेनासाच झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हा देखील तेच उत्तर. तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू या घरात आलीस तेव्हा त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं हे मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही. तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला.
मला वाटलं त्याचे गाल ओढावेत आणि कुशीत शिरावं. पण माझ्या भावनांना खूळ म्हणणाऱ्या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही असं वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची? शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन. पण ह्या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढ निश्चय केला, तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकते. चल, लगेच निघायचंय. कुठे? तू चल तर खरी. आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो. तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते. आईने मला पोनीटेल समोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले. ऐकलंस का? त्याने मृदू स्वरात विचारलं. ऐकलं. तुमच्याबद्दल पण ती आम्हाला रोज सांगते. तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात ते माहितीये. कुसकटपणे मी म्हटलं. अरे वा, चांगलंच बोलते ना. पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय. मी हे रागानेच म्हटलं, पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखं हसले. अखेर पोनीटेल म्हणाला, हे बघ, मला सगळं ठाऊक आहे. त्यामुळे मी आधी उपाय सांगतो, मग तू तुझं म्हणणं सांग. आपण उलट्या पायऱ्या चढू. त्याने उलट्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. तू आता किती वर्षांची झालीस? 14. गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं. तुझी ही पाळी कधी सुरू झाली? मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? नाईलाजाने मी उत्तर दिलं, गेल्या वर्षीपासून. म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले. यौवनावस्था असं म्हणतात त्याला. शिकले शाळेत. हेच शिकायला आले की काय इथे? चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा येते, हे सगळं होतं म्हणे या वयात. त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, असं शाळेत शिकलेलं भलं थोरलं वाक्य पाठ झालंय. अगं, तू शिकलीयस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही. ऐकलं आणि मला खुर्चीतल्या खुर्चीत टोणकन उडी मारावीशी वाटली. माझा चेहरा खुलला. बाबाचं प्रेम नाही माझ्यावर हे बरोबर आहे ना? प्रेम आहे, पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय. हं? पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक, पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तो म्हणाला, तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणाऱ्या बदलांमुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल. सख्या नात्यातही होतं. नकळत होतं. खरंच? तुम्ही त्याला सांगाल समजावून? मला आत्ता या क्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं. ते येणार नाहीत. कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहे, हेच त्यांच्या मनाने घेतलंय. मी लगेच जाते घरी. तुम्ही जे सांगितलंत ना ते बाबाला सांगते. मी उतावळी झाले. नको, लगेच नको. मी सांगतो तसं आधी करू. पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वतःच्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितलं तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येता जाता बाबाला आय लव्ह यू असं स्वतःहून पुढाकार घेऊन म्हणायचं. पोनीटेल म्हणाला, पुरुषांना भावना व्यक्त करता येत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्यांचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं. मला ते पटलं. आत्तापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं. हे खूप नाही का? खरंय. पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं. मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतीये. माझ्या शरीरात बदल होत आहेत. ह्यामुळे जर तो नकळत दूर जात असेल, तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं. माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे.
हो हो, पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितलीये ते आहे लक्षात माझ्या. बाबा नक्कीच अवघडून जाईल. म्हणजे माझ्या मिठीमुळे अवघडून जाईल. पण मला आता कारण कळलंय ना, त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल, पण होईल सवय आणि जाईल त्याचं अवघडलेपण. आता मी अगदी उतावळी झालीय. एका नवीन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला, नव्याने आमचं नातं रुजवायला.